नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। संपूर्ण देशात प्रसिद्ध नंदुरबार जिल्हा येथील राजवाडी काठी होळी उत्साहात संपन्न। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशे व इतर वाद्यांचा निनाद, घुंगरांच्या आवाजात सादर होणारे आदिवासी नृत्य आणि देश विदेशातून आलेल्या पर्यटकांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये काठी होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या होळीत निसर्गाला देव मानून त्याची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या आदिवासी समाजाची संस्कृती आजही जिवंत आहे। होळीच्या सुमारे 1 महिना आधीपासून काठी व परिसरातील गावांमध्ये या सणाची तयारी सुरू होते। या होळीसाठी लागणारा विशेष बांबू गुजरात राज्यातून आणला जातो। विशेष म्हणजे हा बांबू सुमारे 3 दिवसांची पायी यात्रा करून काठी येथे आणला जातो। रात्रभर आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत नृत्य करताना दिसतात। पहाटे साधारण 5 वाजता होळी प्रज्वलित केली जाते। त्यानंतर आपापल्या व कुटुंबाच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आदिवासी बांधव होळीभोवती फेऱ्या मारत नृत्य करतात। काठी होळी देशभर प्रसिद्ध असल्यामुळे भारतात पर्यटनासाठी आलेले विदेशी पर्यटकही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असतात। अमेरिकेतून आलेल्या मायकेल यांनी या होळीचे आणि भारतीय संस्कृतीचे विशेष कौतुक केले। या होळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे होळीत जळणारा बांबू ज्या दिशेने पडतो त्यावरून येणाऱ्या वर्षात निसर्गाची कृपा कशी राहील याचा अंदाज वर्तवला जातो। यावर्षी अवकाळी पाऊस झाला असला तरी आदिवासी बांधवांचा उत्साह मात्र किंचितही कमी झालेला दिसला नाही। त्यांनी हा पारंपरिक सण मोठ्या जल्लोषात साजरा केला। मी सी.के. पाडवी, जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार। माझं गाव काठी आहे आणि काठी हे राजा राजवाडीचे गाव असल्यामुळे या गावामध्ये 1246 पासून राजवाडी होळीचा सण उत्सव साजरी केला जातो। आणि खास करून ज्या सुरुवातीपासून ज्या पारंपरिक पद्धतीने जे होळी साजरी व्हायची त्याच पद्धती आजपर्यंत आहे। बाहेरील जे संस्कृती आहे किंवा बाहेर जे आक्रमण आहे संस्कृतीचं परदेशी किंवा इतरांचं, त्याच्या आक्रमणापासून आम्ही बऱ्याच लांब आहे। आजपर्यंत आम्ही जे बी पद्धती ज्या पूजाविधी आहे त्याच्यामध्ये गोवाणपूजन असेल किंवा ज्या बी आदिवासींच्या पूजेच्या पद्धती आहे किंवा सण उत्सव आहे ते आम्ही आदिवासी परंपरा पद्धतीनं या परिसरामध्ये त्याचे पूजाविधी करत असतो। नवाईची पूजा होते, त्याच्यानंतर दिवाळीची पूजा होते। नवाईच्या पूजामध्ये तर विशेष करून आमच्याकडे गायचे शेण आणि कणीचा टिळा लावला जातो। दिवाळीवर गहूचा किंवा जो बी आटा असेल, आटा म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये पीठ म्हणतो, पिठाचा टिळा दिला जातो। आणि खास करून होळीमध्ये तर होळी जळते आणि राखेचा टिळा दिला जातो। म्हणजे आदिवासीमध्ये हे तर रस्ते आल्यानंतर नारळ किंवा इतर ज्या सगळ्या वस्तू, सेंदूर किंवा ह्या सगळ्या वस्तू आल्या, पण त्या पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत काठीमध्ये तीच पद्धत अजून सुरू आहे। आणि याच्या मागचं हे आहे की ही आदिवासीयत आहे, ही सगळ्यांनी मिळून टिकवली पाहिजे। आणि खास करून आमचं जे राजा राजवाडीपासून जे चालत आलेली जी परंपरा आहे की या काठी गावाचे जे प्रथम राजा होते उमेश सिंग नावाचे, त्यांनी 1246 पासून ही काठीची होळी सुरुवात केली। याच्या अगोदर पण होळ्या व्हायच्या,
असे आमचे डायस सांगतात. कारण आमचा जो इतिहास आहे हा मौखिक आहे आणि ती मौखिक परंपरा चालत येते. आमचे वडील किंवा आजोबा हे म्हणजे चर्चा करत होते, ते आम्ही ऐकलं आहे की याच्या अगोदर पण व्हायचे, पण जेव्हा राजा आले तेव्हापासून सगळ्यांनी मिळून काठीमध्ये होळी करायचे ठरलं. तसं तर दाबमध्ये मोरीराही म्हणून आहे, तिथे पहिली होळी होते, ती 26 तारखेला झाली. त्याच्यानंतर आज 2 तारीख आहे, 2 तारखेला ही राजवाडी काठीची होळी आहे. याच्यामध्ये जे पारंपरिक पद्धतीने, जसं मी आज आपल्या समोर आहे, हे जे कमरेला घुंगरू आहे, हातामध्ये धारी आहे, त्याच्यानंतर माझ्या गळ्यामध्ये हे चांदीचे शिक्के आहे, याला मोरख्या म्हणतात. आणि ज्याच्या कमरेमध्ये भोपळे किंवा दुधडी असतात आणि डोक्यावर टोप असतो त्याला बावा म्हणतात. आणि जे बाईचे ड्रेस असतो, घागरा आणि हातामध्ये सूप, त्याला ढाणका डोकं म्हणतात. आणि जे मुखवटे लावलेले असतात ते आदिवासीमध्ये पाऱ्यापूत आणि बोगल्यापूत होते, ते 2 भूतांचे मुखवटे लावले जातात. त्याच्यानंतर वाघाला सुद्धा देव मानतात आदिवासीमध्ये, आणि त्याच्यामुळे वाघाचं मुखवटा लावलं जातं. आणि तो शेवटचा जो असतो तो नागऱ्या म्हणून असतो, फक्त त्याला एकच घुंगरू असतं. आणि अशा पद्धतीने ज्याची जी मानता असेल त्या मानतेप्रमाणे अंगावर साज केला जातो. आम्ही आंघोळ करत नाही आणि अंगाला पाणी लागू देत नाही आणि 1.25 महिन्यापर्यंत खाटेवर झोपत नाही, खाली झोपतो. आणि त्याच्यानंतर ब्रह्मचारित्व असतं, घर सोडूनच बाहेर राहतात. आणि अशा पद्धतीने पालण्याचे व्रत हे केलं जातं. आणि आज काठीची होळी आहे, तर आमचे जे भगत असतात, गडवे असतात, त्यांच्याकडनं आम्ही हे साज करून घेतो. आणि अशा पद्धतीने हे काठीची होळीची ही सुरुवात होते. दादा, काठीची एक परंपरा आहे की एक मोठा बांबू आणला जातो बऱ्याच अंतरावरनं, त्याचं काय नेमकं महत्व आहे? ही सुरुवातीपासून मूळतः पर्जन्याच्या बाबतीत, पावसाच्या बाबतीत काय महत्व? सुरुवातीपासून काठीचा जो बांबू आहे तो गुजरातमधून घेऊन येतात. हाकडी म्हणून जे गाव आहे आणि त्याच्या जवळ जे जंगल आहे तिथून हा बांबू वर्षानुवर्षे तिथूनच घेऊन येतात. आणि जो सदृढ आणि चांगला बांबू असेल त्याला लोखंडाची कोणती वस्तू न वापरता बांबूच्याच कुदळीने अशा पद्धतीने मुळासकट काढतात. आणि इथून पायी जात होते अगोदर. आता तर वाहनाची सोय झाल्यामुळे वडफळीपर्यंत म्हणजे गुजरातच्या बाउंड्रीपर्यंत लोक जातात. आणि ते घेऊन जाण्यामागे पण ज्या कुटुंबाला मान दिला आहे राजा राजवाडीपासून तेच कुटुंब करतात. आमच्याकडे आदिवासीमध्ये श्रम, समूह आणि सहकार्य या 3 तत्वावरच आदिवासीचं जीवन असतं. त्याच्यामुळे होळी कोणी घ्यायला जाणार आहे, होळी कोण सजवणार आहे, होळीचे लाकडं कोण आणणार आहे, ह्या सगळे ठरलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं कार्यक्रम सुरळीत आणि व्यवस्थित पार पडतो. रात्री उशिरापर्यंत होळीचा बांबू येतो, त्या बांबूला रात्रभर पूजा केली जाते. आणि खास करून होळीचा जो खड्डा असतो, ज्यांचे जे पालणी केलेले मोरखे असतात, ते प्रत्येक मोरखी हजारोच्या संख्येने हे मोरखे असतात. प्रत्येक कुटुंबामध्ये 1-2 हे मोरखी मानता असतो. आणि ते लोक 5 मूठ माती करतात आणि रात्रभर माती काढली जाते, तर सकाळपर्यंत मोठा खड्डा होतो. आणि त्या ठिकाणी मग होळीला सजवून त्या ठिकाणी होळीचे दहन केलं जातं. दादा, शेवटचा प्रश्न आहे. आतापर्यंत इतक्या वर्षापासून परंपरा आपली इथं राबवली जात आहे. आपण आदिवासी समाजाच्या बाबतीत एवढं मोठं आयोजन केलं जातं. याच्या पुढे देखील असं काही आदिवासी संमेलनाचं आयोजनाचा आपल्या डोक्यात काही विचार आहे का? किंवा शासनाकडनं ही होळी अधिकृतरित्या काहीतरी जाहीर केली जाईल, किंवा शासनाकडनं काही त्याच्यात निधी प्राप्त होईल असं काही अपेक्षा आपण केलेली का शासनाकडनं? आमचा असा विचार चाललेला आहे की ही होळी सगळ्यांनी बघितली पाहिजे. कारण आदिवासीमध्ये जे शिकून बाहेर गेलेले आहे किंवा नोकरीसाठी बाहेरगावी राहतात किंवा काही लोक राजकारणामध्ये आहेत, ते आपली परंपरा विसरतात. त्यांना आपली परंपरा दाखवली पाहिजे. आणि आदिवासीयत जर जिवंत राहिलं, जंगल जमीन जर राहिली तरच आदिवासींचे अस्तित्व राहील. आणि जंगल जमीन संपले तर मग आदिवासींचे अस्तित्व नष्ट होईल. आणि हे दाखवण्यासाठी आमचा असा विचार आहे की यापुढे जे पण कोणी वकील असतील, डॉक्टर असतील किंवा उच्च शिक्षित असतील किंवा मोठा पगार घेणारी काही मंडळी असतील, अशा लोकांना आपली संस्कृती ही दाखवली पाहिजे असा आमचा मानस आहे. आणि शासनाकडून तर आता थोडंफार शासनाकडनं हे पेसामधनं ही सगळी लाईट आणि LED वगैरे करतात ग्रामपंचायत. पण अजून पण खूप मोठी अपेक्षा आहे की या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी झाली पाहिजे, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे. गावामध्ये
एवढे लोक आता बाहेरून यायला लागले. आता तर पहिल्यांदा फक्त सातपुड्यातले आदिवासी असायचे आणि आता तर बाहेरून म्हणजे मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, महाराष्ट्रातले आहे, त्याच्यामध्ये सगळे अधिकारी कर्मचारी आणि खास करून आपल्यासारखे प्रिंट मीडियाचे किंवा इलेक्ट्रिक मीडियाचे सगळे लोक इथे येतात. राहायची सोय नाही. अशा वेळी असं वाटतं की शासनाने या काठेगावमध्ये सोशल लाईटची व्यवस्था केली पाहिजे आणि काठेगावाला जे जोडणारे कच्चे रस्ते आहे ते चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे आणि होडी चौकामध्ये धूळ उडणार नाही याच्यासाठी कॉन्क्रीट किंवा लोकसेतू मराठी न्यूज मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार. साठी एवढंच. ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.